शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तांत्रिक चुका आहेत, तर कर्जमाफीसाठी मंत्री, खासदार आणि आमदारांची खाती सुद्धा समोर आलेली होती। 2000 पेक्षा जास्त जण अपात्र ठरले। कर्मचाऱ्यांसह 21 लाखापेक्षा जास्त जण अपात्र ठरलेले आहेत। कोल्हापुरातील पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे जमा झाले। जिल्ह्यातील 12914 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 73 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम जमा झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 12914 शेतकऱ्यांसाठी 88 कोटी 99 लाख रक्कम प्राप्त झालेली आहे। यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 11198 शेतकरी असून त्यांची रक्कम आहे 73 कोटी 41 लाख आणि राष्ट्रीयकृत बँकांचे 1716 शेतकऱ्यांची 15 कोटी 57 लाख एवढी रक्कम आज बँकांमध्ये प्राप्त झालेली आहे। आम्ही बँकांना सूचना दिलेल्या आहेत की 48 तासामध्ये या रक्कमा सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती वर्ग करायचं आणि त्या शेतकऱ्यांना निरंक असल्याचा दाखला द्यायचा। त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था बँकेमधून केली जाणार आहे। तर तिकडे अमरावतीमध्ये शेतकरी अजूनही कर्जमाफी रकमेच्या प्रतीक्षेमध्येच। अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाहीये। कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षामध्ये रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाहीये। आम्ही कर्ज घेतलं होतं, गव्हर्नमेंटनी ते कर्ज माफीमध्ये दिलं आणि अद्यापही आमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहे। आम्हाला जर ताबडतोब जर हा पैसा मिळाला तर आम्ही आमच्या शेतीच्या उद्योगात तो लावू शकतो।